ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की सुभेदारांच्या घरी इथे चैतन्य आलेला असतो. आता खरं तर इथे छान असं घर डेकोरेशन केलेलं असतं. ते कशासाठी हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता इथे चैतन्य आल्याबरोबर इथे प्रताप म्हणत असं की तू फक्त केक वगैरे खायला आलास वाटतं. तेव्हा रविराज देखील म्हणतात आणि इतक्या उशिरा कोर्टातून आलो अशा थापा पण अजिबात मारू नको असं इथे रविराज म्हणत असतात. आता इथे चैतन्य म्हणत असतो की नाही हो, मला तर वेळेवरच यायचं होतं, मात्र वेळ कसा झाला खरं तर मला कळलंच नाही. असं इथे म्हटल्याबरोबर प्रताप म्हणतात ठीक आहे, तुझे हे नाटकं बस झाले, ये आता चल आम्हाला मदत कर थोडीशी. असं म्हणून आता चैतन्य रविराज आणि प्रतापला इथे मदत करायला गेलेले असतात. आता चैतन्य इथे फुलंच लावत असतो तितक्यातच त्याचं लक्ष जातं ते म्हणजे वरती इकडे असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. ते एकमेकात इतके गुंतलेले असतात की त्यांना खरं तर कोणत्याच गोष्टीचं इथे भान नसतं. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की एक मिनिट, आपण एवढं ज्यांच्यासाठी डेकोरेशन करतो ते मात्र वेगळ्याच कामात बिजी आहेत बरं का. असं म्हटल्यावर खरं तर सर्वच जण त्यांच्याकडे इथे डोकावून पाहत असतात. आता लगेच चैतन्य त्यांना जागा करतो. ओ मिस्टर आणि मिसेस सुभेदार असं म्हटल्यावर खरं तर ते दोघे इथे भानावर येतात. असं म्हटल्यावर ते आता दोघेही इथे खाली आलेले असतात. आता सगळेजण खरं तर एका सुरात त्यांना हॅपी ॲनिव्हर्सरी असं इथे विश करत असतात. आता खाली आल्याबरोबर खरं कल्पना म्हणत असते की तुम्ही दोघे इथे बसा, मी तुमचं ऑप्शन करते. असं म्हणून आता सायली आणि अर्जुन इथे खुर्चीवर बसलेले असतात. कल्पना, अस्मिता आणि प्रतिमा ह्या सगळ्यांनीच आता खरं तर सायली आणि अर्जुनचं छान असं ऑक्शन केलेलं असतं. हे सर्व काही इथे पार पडल्यानंतर मात्र इथे रविराजला एक मोठा प्रश्न पडलेला असतो. आता ते इथे म्हणत असतात की ही ॲनिव्हर्सरी वगैरे सगळं काही ठीक आहे, पण मला एक वकील म्हणून एक जरा जास्तच उत्सुकता लागली आहे या केसबद्दल. म्हणजे निकाल लागला काय असाही त्यांना इथे प्रश्न पडलेला असतो. आता नेमकं हे कशाबद्दल बोलतात हे कुणालाच कळलेलं नसतं. आता सायली आणि अर्जुनला मात्र हे कळलेलं असतं. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात की अरे कुठली केस, कुठला निकाल, काय बोलतोस तू. तेव्हा मात्र रविराज इथे म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वर्सेस सायली सुभेदार या केसचा निकाल नेमकं लागला तरी काय असं इथे रविराजने विचारल्याबरोबर इथे आता अर्जुन म्हणत असतो की निकाल सांगण्याआधी आम्हाला आमची इथे बाजू मांडायची आहे. असं म्हणून खरं तर हे दोघेही उठतात आणि इथे खरं तर एक पारडं छान असं सजवलेलं असतं आणि ते अर्जुन आता खरं तर इथे भांडे हातात घेतो आणि त्या पारड्यात ठेवत असतो एक एक. आता इथे पहिलं भांडं उचलून तो म्हणत असतो आय एम सॉरी बायको, मी असं म्हणालं होतं की तुमची कामे खूप सोपी असतात, तुम्ही काहीच कामं करत नाही. असं म्हणून तो आता एक भांडं घेतो आणि त्या पारड्यात ठेवतो. पण खरं सांगू का, तुम्ही मल्टीटास्क करत असता. दिवस रात्र घरातील माणसं, किचन ह्या सगळ्या गोष्टींना बांधून ठेवत असता. असं तो एक एक भांडं उचलून त्या पारड्यात ठेवत असतो आणि म्हणत असतो तुम्ही एकाच वेळेला 10 कामे मॅनेज करू शकता, म्हणून घर टिकून राहतं. तुम्ही जर इतक्या स्ट्रॉंग नसताना तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. असं देखील इथे अर्जुन म्हणत असतो. मी तुमच्या कामाला कमी समजायचो, कमी इम्पॉर्टन्स द्यायचो, पण मात्र खरंच सॉरी फॉर दॅट असं इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो. आता सायली देखील सेम अर्जुनसारख्याच इथे फाईल वगैरे घेऊन आलेले असते अर्जुनच्या आणि ती म्हणत असते चुकलं तर मी पण आहे. तुमच्यासारखे अनेक पुरुष दिवसातले अनेक तास बाहेर पडून काम करतात, घराची कुटुंबाची जबाबदारी घेतात. असं म्हणून खरं तर ती फाईल त्या पारड्यात ठेवत असते एक एक. आता ती असं देखील म्हणते तुम्ही आपलं घर चालवताच, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बऱ्याच जणाला कामाची संधी देखील देता. तुमच्या आशिलांना तुम्ही न्याय मिळवून देता. यामागे तुमचं शिक्षण, तुमची मेहनत, तुमचं कर्तृत्व आणि या सगळ्या गोष्टींना मी खरं तर कमी लेखत होते. पण आता मला कळतंय की उंबरट्याच्या आत घर नांदतं आणि उंबरट्याबाहेर कर्तृत्व गाजत आहे. हे दोन्ही उंबरट्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं सायली एक एक फाईल ठेवतच म्हणत असते. आता सर्व फाईल खरं तर सायलीने त्या पारड्यामध्ये ठेवलेले असतात. एका पारड्यात फाईल आणि एका पारड्यात सर्व काही किचनचे भांडे हे असं इथे त्यांनी ठेवलेलं असतं. आता इथे हे सर्व काही पाहून अर्जुन इथे म्हणत असतो की आपण दोघांनी आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की एक बाजू सांभाळली की दुसरी बाजू आपोआप बॅलन्स होते. सो या केसचा निकाल असा आहे की असं दोघेही एका सुरात म्हणत असतात की दोघांचंही काम खरं तर सोपं नाही. हे सगळं काही सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकून सगळ्यांनी ते त्यांच्यासाठी टाळ्या
टाळ्या वगैरे वाजवलेल्या असतात. आता हे सर्व काही छान असं पार पडलेलं असतं. मात्र इथे अस्मिता म्हणत असते की चला चला केक कटिंग कधी करायची आहे असं म्हणून खरं सायली आणि अर्जुन इथे केक कटिंग वगैरे करत असतात. आता यांची ॲनिव्हर्सरी तर छान अशी सेलिब्रेट इथे झालेली असते. आता इकडे खरं तर दुसरा दिवस सुरू झालेला असतो. सायली आता उठल्याबरोबर तयारी वगैरे करून इथे किचनमध्ये आलेली असते. ती आज फार खुश असते कारण की बऱ्याच दिवसातून तिला आज स्वयंपाक करायला मिळालेला असतो. त्यामुळे खरं तर ती खुश होऊनच इथे स्वयंपाक करत असते. तितक्यातच आता इथे विमल येते. विमल खरं तर सायलीला असं आनंदात पाहून म्हणत असते की सायली ताई तुम्हाला आज इतकं हसू का फुटत आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की विमल ताई खरं तर आज मी कित्येक दिवसातनं किचनमध्ये आलेले आहे. खरं तर मधल्या काही दिवसात मला खूप चुकल्यासारखं वाटत. तेव्हा हे ऐकून सायलीचं बोलणं खरं तर विमल म्हणत असते की म्हणजे तुम्हाला अर्जुन दादाचं किचनमधलं काम आवडत नव्हतं तर. तेव्हा इथे सायली म्हणते असं काही नाही विमल ताई, पण मात्र मला एवढं कळलं ज्याचं काम त्यांनीच करावं. आता इतक्यातच इथे येते ती म्हणजे कल्पना आल्याबरोबर म्हणत असते की सायली खरं सांगू का तुला, तू पोहेला फोडणी देतेस ना हे खरं तर मला आमच्या खोलीतच कळलं होतं. मी तेव्हाच म्हटलं चला सायली आजपासून किचनमध्ये आलेली आहे. म्हणजे खरं सांगू तुम्हाला आई, मला पण खूप छान वाटत आहे किचनमध्ये येऊन असं इथे सायली कल्पनाला म्हणत असते. आता खरं तर इथे सायलीचे ऑलमोस्ट पोहे तयार होतच आलेले असतात. सायली खरं तर पोहे बाउलमध्ये काढून वगैरे डायनिंग टेबलवर येतच. तितक्यातच आता सर्वच जण इथे आलेले असतात. आता प्रताप आल्याबरोबर म्हणत असं वा क्या बात हे. तेव्हा इथे अस्मिता देखील म्हणते खूप दिवसांनी आपल्याला मस्तपैकी नाश्ता करायला मिळणार आहे. नाहीतर इतक्या दिवस पानामध्ये फक्त व्हिडिओज पाहायला मिळत होते रेसिपीचे. आता हे सर्व अस्मिताचं बोलणं ऐकून खरं तर कल्पना इथे म्हणत असते अगं काय करतेस अस्मिता, अर्जुन काय अगदीच इतका वाईट स्वयंपाक करत नव्हता आणि खरं तर आता तो हळूहळू शिकत पण होता ना. आता इथे असं म्हटल्याबरोबर खरं तर अर्जुन आलेला असतो. अर्जुन आल्याबरोबर म्हणत असतो की चला मला उशीर होतोय मी निघतो आता. तेव्हा मात्र सायली इथे म्हणते अहो असं काय करताय, बसा आणि नाश्ता करून घ्या बरं पटकन असं इथे सायली म्हणत असते. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असं वारे वा, हे एक वाक्य ऐकून खरं तर मला परत आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय असं इथे प्रताप म्हणत असतात. आता खरं तर हे मुद्दामच अर्जुनची इथे खेचत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सचिन इथे विचार करत बसलेला असतो. तिथे येते ती म्हणजे साक्षी. आता साक्षी आल्याबरोबर त्याच्या जवळ जाऊन बसते आणि त्याच्या केसावरून हात फिरवते. तेव्हा इथे सचिन खरं विचारत असतो सॅम आज तुझा मूड कसा आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की माझ्या मूडला काय झालं आहे. आता इथे सचिन लगेच म्हणतो काय आहे ना हल्ली तुझा मूड कसा असतो हे सांगताच येत नाही ना त्यामुळे विचार. हे ऐकून खरं तर इथे साक्षी खरं जोरात हसायला लागलेली असते. आता ती हसण्याच्या ह्यातच म्हणत असते तू मला घाबरतोस ना. तेव्हा सचिन हो नाही या चक्करमध्ये असतो. परत शेवटी म्हणत असते की नाही. तेव्हा मात्र ही साक्षी स्वतःचा टोन बदलते आणि म्हणत असते की घाबरायलाच हवं तुम्हाला, नाही घाबरून तुझं चालणारच नाही, तू मला घाबरलंच पाहिजे असं ती त्याला धमकी देऊन. आता इथे साक्षी असं देखील म्हणते काय ना सचिन खरं सांगू का तुला, तुझं कुठे इकडे तिकडे लक्ष गेलं समज, एखादी तुला मुलगी आवडली तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. उगच एखाद्या मुलीचा जीव जायचा माझ्या हातात. आता खरं तर ह्या साक्षीचं हे बोलणं ऐकून खरं सचिन इथे फार घाबरलेला असतो. त्याचा चेहरा इथे बघण्यासारखा झालेला असतो. आता चेहरा ह्याचा बघून खरं तर साक्षी इथे हसायला लागत असते आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणत असते खरंच ना तुझा असा चेहरा झाला ना तू खूप क्यूट दिसतोस रे सचिन असं ती त्याला खरं जवळ घेऊनच म्हणत असते. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की म्हणजे तुझा आज मूड चांगला आहे तर म्हणजे तुझा आज मूड चांगला आहे तर हे मला कळलंच आहे. मग आज आपण डिनरला वगैरे जायचं का तुझा प्लॅन आहे काही पार्टीला वगैरे जाण्याचा. तेव्हा इथे साक्षी म्हणते की नाही आज माझा प्लॅन वगैरे काही. आता इथे सचिन परत विचारत असतो. खरं तर ह्या सर्व गोष्टी सचिन इथं मुद्दाम विचारत असतो कारण की साक्षीवर सचिनला थोडाफार संशय आलेला असतो. आता सचिन इथे म्हणत असतो की त्या दिवशी तू कुठे गेलती नेमकं पार्टीला. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की अरे इथे नाही का नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे तिथेच आम्ही गेलतो. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो हा मान्य तू गेली होतीस, मात्र मग तुझ्या पर्समध्ये तो चाकू काय करत होता असं विचारल्याबरोबर खरं तर साक्षी त्याच्याकडे रागानेच पाहत असते. आता इथे साक्षी काय उत्तर देते हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली सुमन आणि प्रतिमाच्या रूममध्ये आली असते. आल्याबरोबर म्हणत असते की नाश्ता वगैरे झाला का तुमचा सुमन काकू. तेव्हा मात्र समोर पोहेची प्लेट पाहून ती म्हणत असते की काय सुमन काकू तुमच्या खोलीत मी प्लेट आणून दिली नाश्त्याची तरी देखील तुम्ही नाश्ता का नाही केला, तुम्हाला आवडले नाही का पोहे. तेव्हा सुमन म्हणत असते नाही ग सायली खूप छान झाले होते. तेव्हा इथे प्रतिमा देखील म्हणते अगं हल्ली हिचा आहार खूपच कमी झाला, तब्येत बिघडून घेऊ नये म्हणजे बस झालं असं इथे प्रतिमा म्हणत असते. आता इथे लगेच सायली म्हणत असते की सुमन काकू असं करून कसं चालेल सांगा बरं, चला बरं बाहेर आपण बोलतच खाऊया असं म्हटल्यावर खरं प्रतिमा म्हणत असते की थांब सायली 2 मिनिटं थांब, मी अस्मितासाठी काहीतरी आणलं आहे. आता ती खरं तर कपाटमधनं एक पैंजण वगैरे काढत असते आणि सायलीच्या हातात ठेवते आणि म्हणत असते की हे मी दिले असं अस्मिताला. गरोदर बाईने हे घातलं ना तिला दृष्ट लागत नाही असं इथे प्रतिमा म्हणत असते. आता
सायलीला खरं तर हे फार आवडलेलं असतं. सायली म्हणत असते किती छान दिसतंय ना हे म्हणते. बघू बघू, मला नाही दाखवलं तुम्ही वहिनी, आणि हे एकच कसं काय सांगा बरं, एकाच पायात घालतात का? तेव्हा प्रतिमा म्हणते हो, ते एकाच पायात घालतात. खरं तर सुमन त्या पैंजणकडे पाहतच असते आणि म्हणत असते खरं तर मला एकाच पायात असं पैंजण घातलेलं कुणीतरी आठवतं, एक मुलगी आठवती. तेव्हा इथे सायलीला म्हणत असते की सायली तू घालतेस का? तेव्हा सायली म्हणते नाही, मी तर असं एका पायात कधीच नाही घातलं. कुठं पाहितलं असेल असं इथे सुमन म्हणते. तेव्हा सायली म्हणते सुमन काकू तुम्ही कुठे पाहितलं हे आठवून पहा बरं. तेव्हा मात्र इथे सुमन खरं डोक्याला थोडा जोर देते आणि मग तिला इथे सुमनला इथे बरोबर आठवलेलं असतं. सुमन म्हणत असते जेव्हा मला ह्यांनी बांधून ठेवलं ना तेव्हा मी ग्लॅनीतच होते. तेव्हा मला एक मुलगी सोडायला आली होती आणि तिच्याच पायात हेच पैंजण सेम एका पायात मी पाहितलं. आता हे खरं तर बरोबर सुमननी ओळखलेलं असतं. तेव्हा इथे सायली हातात घेते आणि मनाशीच विचार करते असं पैंजण तर मी प्रियाच्या पायात पाहितलं. प्रिया तर या सगळ्यात सामील नसेल ना. नागराज काका तिला रात्रीचं फोन करतात हे तर मला माहीत आहे, मात्र सुमन काकूच्या किडनॅपिंगमध्ये प्रियाचा हात आहे का नाही हे खरं तर पाहावंच लागेल. आता इथे खरं तर प्रियावर लक्ष ठेवायलाच हवं असं ती मनाशी म्हणत असते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते काय झालं सायली? तेव्हा सायली मात्र इथे कुणालाही काही सांगत नसते. ती म्हणत असते काही नाही, असंच मी विचार करत होते. आता सायली मनाशीच म्हणते ही गोष्ट मला खरं तर लवकरात लवकर यांच्या कानावर घालायलाच हवं अशी ती इथे मनाला म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर साक्षीला काय बोलावं हेच कळत नसतं. ती इथे म्हणत असते की आता कसं सांगू तुला, सांग बरं मला. मुलींनी आता स्वतःच्या सुरक्षेसाठी काहीतरी स्वतःजवळ ठेवलंच पाहिजे ना, त्यामुळे मी ठेवलं आहे. तेव्हा इथे खरं तर सचिन म्हणतो अरे पनवेलमध्ये असा काही खरं तर खतराच नाही, अशी डेंजरस सिटी ही नाहीच आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणते बघ असा गैरसमज होतो का नाही, अरे ते माझा नव्हता चाकू, माझ्या मैत्रिणीचा होता आणि मी तिला द्यायलाच विसरले. आता इथे खरं तर साक्षीला हा विषय बदलायचा असतो, त्यामुळे ती मुद्दामच म्हणते खरं तर मला सचिन खूप भूक लागली आहे, चल बरं मी काहीतरी ऑर्डर करते असं म्हणून उठून आता इथे आलेली असते आणि म्हणत असते आपल्यासाठी चायनीज वगैरे ऑर्डर करू का काही. तेव्हा मात्र सचिन इथे परत तिच्या मागे येतो आणि तिला म्हणत असतो की सॅम तू चाकू तो परत देणार आहेस ना. खरं तर मला आपल्या घरात असं हत्यार वगैरे काहीच नको आहे असं इथे म्हटल्याबरोबर खरं साक्षी मनातच विचार करते तुझ्या बायकोचा जोपर्यंत बदला तिला संपवत नाही ना तोपर्यंत मी तो चाकू खरं देणारच नाही. आता सचिन परत तिला म्हणतो सॅम मी काय म्हणत आहे तुला कळतंय का तुला. तेव्हा साक्षी लगेच इथे म्हणत असते की हो हो मी देऊन टाकते तिला असं म्हणून तिने खरं तर इथून काढता पाय घातलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहायला देखील अजिबातच विसरू नका. धन्यवाद.